हॅलो, आज वैष्णवी मांडव परतनीसाठी येणार आहे आणि आम्ही सगळे तिच्या स्वागतासाठी तयारी करत आहोत. तिच्यासोबत तिचा परिवारही आहे, रोहन जिजू, त्यांचे आई बाबा, ताई वगैरे आहेत. तर आता सध्या लगबग चालू आहे कारण आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि उद्या 25 तारखेला रिसेप्शन होणार आहे उमरखेड इथे राजस्थानी भवनमध्ये. तर आम्ही सगळे आता त्यासाठीच तयारी करत आहोत. वैष्णवीताई जवळपास 12:30-1 वाजतील तिला यायला, तोपर्यंत आम्ही सगळं सेटअप तयार करणार आहोत. तर हा व्लॉग असाच कंटिन्यू राहील आणि तुम्ही ट्यून राहून हा व्लॉग नक्की बघा. तर सत्यनारायणाचं पूजेचं सेटअप हे देवब्राह्मणाचं मुहूर्त जिथे झाले होतं त्याच ठिकाणी केलेलं आहे कारण तिथे ऑलरेडी डेकोरेशन केलेलं आहे. तर मी तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेचं एक शॉर्ट क्लिप दाखवते. तर इथे सत्यनारायणाच्या पूजेचं सेटअप तयार आहे. सगळे इथे बसलेलो आहे अंगणात कारण वैष्णवीताईचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. तर इथे सविता आत्या बसलेली आहे. तिला विचारूया वैष्णवीताई लग्नानंतर 3-4 दिवसानंतर घरी परत येणार आहे, तर तिची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया. रांगोळ्या काढल्या वैष्णवीच्या आणि लग्न खूप सुंदर झालं. आम्हाला येण्याची उत्सुकता लागली आणि आम्ही तिची खूप वाट बघत आहोत. वैष्णवीताईचे बाबा आहेत म्हणजे विलास काका, तर त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ कारण वैष्णवीताई लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येणार आहे. स्वागताची तयारी झालेली आहे, तर काकाही तिची तेवढंच आतुरतेने वाट बघत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे वैष्णवीताई लग्नानंतर पहिल्यांदा येत आहेत? पहिल्यांदाच आज घरी येत आहे ती, त्याच्यामुळे मनामध्ये एवढा आनंद आहे आणि त्या यानेच आम्ही तिची स्वागताची तयारी केलेली आहे. सोबत तयारी करण्यासाठी राधिका, त्याच्यानंतर संपदा, हर्षदा, प्रतीक्षा, प्रतीक आणि त्यांच्यामुळं आमच्या आनंदामध्ये अजून भर पडलेली आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी स्वागत केलं. तिच्या येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तिच्या येण्याची उत्सुकता सर्वांनाच घरामध्ये लागून राहिलेली आहे. लवकरात लवकर तिचं स्वागत करू आणि तिला लग्नानंतर पहिल्यांदाच आम्हाला बघायचा जे आनंद मिळेल त्याच्यामध्ये अजून आमच्या आनंदामध्ये भर. वहिनी, तुझी काय रिॲक्शन आहे? वैष्णवीताई लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येणार आहे, कसं म्हणजे तुला कसं वाटत आहे? ऑब्वियसली आम्हाला खूप छान वाटते. आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि तुम्ही पाहतच असाल की सगळीकडे फुलांची आरास केलेली आहे. छान स्वागत तिचं होणार आहे. फुगे लावलेत सगळीकडे छान, सगळे मस्त तयार झाले आहेत तिचं स्वागतासाठी. सगळे खूप मस्त एक्सायटेड आहेत. मजा येणार आहे.
इकडनं घ्यावं लागते वृषाली. ते हे टाका ना सगळे अर्धी गाठ मारू द्या ना. गोकुळाष्टमीला गणपती असतो कृष्ण जन्माचा घाट. विक्रांतरावांचं नाव घेते बांधते रोहन वैष्णवीची गाठ. छान घेतलं. रेशमी धाग्यात गुंफले मोती, रेशमी धाग्यात गुंफले मोती, रोहनरावांचं नाव घेते, जोडेल मी सबनीस परिवारातील प्रेमळ नाती. सोनार त्याची कला दाखवतो सोन्याच्या साखळीवर, वैष्णवीचं नाव लिहितो हृदयाच्या पाकळीवर. तपां सत्यमं तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अपोजितो रसमृतं ब्रह्म भूर्भुवस्सुरोम. ओम श्री नमः गणाधिपते नमः, श्रीभ्यां नमः, श्री लक्ष्मीनारायणेभ्य नमः, सर्वे देवेभ्यो नमः, सर्वे ब्राह्मणेभ्यो नमः. हॅलो, आज आहे रिसेप्शनचा दिवस. आज 25 तारीख आहे आणि ठीक संध्याकाळी 7 वाजता माहेश्वरी भवनमध्ये रिसेप्शन होणार आहे. तर आम्ही सगळे पाहुणे मंडळी सगळे इथे जमणार आहोत. तर आम्ही आत्ता इथे आलेलो आहोत आणि आजचा दिवस हा पूर्ण एन्जॉयमेंटचा असणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. शॉर्ट क्लिप पण येणार आहेत रिसेप्शनचा. तर ब्लॉग पूर्णपणे बघण्यासाठी ट्यून राहा. गणपती आशीष द्या, आशीष द्या गणपती.